जाता एक शेवटचा प्रश्न विचार आम्ही अमोल पाटील जर विचारला ना, मैदानात आपण बघितलं तर अतिशय रुद्र धारण करतो, पण मैदानाच्या बाहेर बघितलं ना अतिशय प्रेमळ स्वभावाचा खेळू. काय म्हणजे त्याच्या स्वभावाविषयी? नक्की स्वभाव खूप छान आहे. क्या बात आहे. तर योगेश या आपल्यासाठी कॅश प्राईज आहे. सोपान मात्रेंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्याला कॅश प्राईज देखील देऊया. योगेश पाटील यायचे. तर योगेश तुमच्यासाठी अजून आपण आता कॅश प्राईज आलेले आहे. संदीप म्हात्रे यांच्याकडून सोपान म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राईज द्यायचं. एक एक आपण 1100 रुपयाचं 1100 रुपयाचं कॅश प्राईज झाले. खूप खूप धन्यवाद योगेश, खूप चांगला खेळ केला. थँक्यू. पुढे झालेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. टॉस जिंकला आपण तर जयमल्लार 40 प्लस भोपर संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर नवापाडा 40 प्लस संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केले. नवापाडा संघ म्हटलं तर पिंट्या जोशी लगेच बघा गुणलेखकाच्या भूमिकेत आलाय. याला म्हणतात गावावरचं प्रेम. तो सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकता. यावेळेला भोपर 40 प्लस संघाची उमेश आणि मंथन. उमेश पाटील म्हटलं तर ह्या संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नागेश आलाय. तर समाजसेवक आपण तर सोपान सहदेव म्हात्रे सोनारपडा यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल देखील आलेली मालिकावीरसाठी. नागेशचा पहिला चेंडू फटका सुरेख यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला वाईडी श्लॉंगाला क्षेत्राच्या डीप मध्ये आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. नागेश खातं उघडलं आहे. पिंट्या जोशी आहेत आपण एक चांगले समालोचक, चांगले गुणलेखक. क्या बात आहे. नाही अर्धशतकाचा राजा म्हटलं पण काही असो करण काळन पिंट्या ज्या दिवशी स्पर्धेला चाललेला पहिली स्पर्धा करत होता माझा आशीर्वाद घेऊन गेला. मला बाळपटील तुमचा आशीर्वाद पाहिजे. यार मी म्हटलं एवढा मोठा मी समालोचक नाही म्हणणार, तुमचा आशीर्वाद द्या मला. संदर्भची स्पर्धा कव्हर करायची. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. यावेळेला आपण तर मिड ऑफ चेंडू चालला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनवरनं आपण तर खूप चांगले बॅटिंग केली होती यावेळेला उमेशच्या माध्यमातून. धसंख्या दाफल करते आपण पाहू शकता 3. नाही करण आपण जरी आशीर्वाद दिला पण खेळाडू कर आपण तर समालोचकाकडे कुवता पाहिजे. शिकण्याची काहीतरी कला पाहिजे तर तो शिकू शकतोय ना. आज बघा तुम्ही देखील तुमच्याकडे कला आहे. तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये कोरस म्हणून काम करता पण चांगलं काम करता. ही कला आहे तुमच्याकडे. नागेश गोलंदाजी मार्कवर. ओ हवेत यावेळेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. 1 बाउंड. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमार शपार चौकार. नागेश हो बॅकपुढे जाऊन कट केला. यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले होते कृष्णा कीर खूप वेगाने आले होते आपण आता शॉट फायनल रिजन मधनं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. मंथनचा कॉल होता आणि त्याला होकार देखील दिला उमेशने. धावसंख्या दाफलकर 1 शॉट बघा. पॉपिंग क्रीज मध्ये मला वाटतं बॅट ग्राउंडिंग केली नाही त्यामुळे 1 शॉट आहे. 8 धावा. संदीप भाने बघा सांगतायत की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करायचे पूर्णपणे आतमध्ये न्यायचे. जर तुम्ही ती पॉपिंग क्रीजची रेष आहे तिथे जर तुम्ही बॅट टेकवली तर ती धाव गृहीत धरली जाणार नाहीये. गुड डिसिजन संदीप भाने आणि आपण आता रमेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. नागेश खोनीगाव एंडकडून ओ हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता. ड्राईव्ह करला कट करण्यासाठी भाग पाडलं होतं. यावेळेला डॉट चेंडूची सावते. यष्टरक्षक बाळा बरोडे खूप चांगलं कलेक्टिंग करतो त्यांच्या पाठीमागे. नवापाडा 40 प्लस संघ म्हटला तर आज बंटीला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. उमेश जाधवला आपण पाहू शकता लॉंग ऑनला
मिड विकेटला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फटका चांगला या वेळेला पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. बॅटिंग करतो पॉवर प्ले मध्ये ना खूप चांगली बॅटिंग केली आपण. तर जयमल्लाल भोपर 40+ संघाने 12 धावा दाखल करते आपण बघितले. एकही गडी बाद झाले. खूप चांगली सुरुवात बघायला मिळते. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा आपण ते कव्हर केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी. नाही खऱ्या अर्थाने मी रोशन फरादला धन्यवाद देईल. आपण मित्र रोशन असतील, अतिश असतील, आपण तर भावेश असतील, भावेश ठाकरे असतील, यश असतील, साहिल फराड असतील, संपूर्ण टीम आहे त्यांची खूप चांगली कामगिरी करते. तब्बल आपण तर 3 कॅमेऱ्यांनी स्पर्धा कव्हर केले, 4 कॅमेऱ्यांनी स्पर्धा कव्हर केले. संपूर्ण आपण तर मैदानाचं व्ह्यू दृश्य देखील आपल्याला सातत्याने बघायला मिळतंय. मग अशी ट्रॉफीज देखील दाखवल्या. 12 धावा दाफलकाती लागल्यात. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. यानंतर ची मॅच असणारे बमाली विपक्ष तुर्बे. म्हणजे एक संघ जर नवी मुंबई घेतला तर दुसरा संघ आपल्या असोसिएशन मधला. म्हणजे पिंट्या चांगली मॅच बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. कृष्णा कीर येतोय. स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळत आहे. कृष्णा कीर कीरला आपण पाहू शकता. स्ट्रायकेटला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला उमेशला आपण पाहू शकतो. उमेश पाटील या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. अष्टपैलू खेळे. पडल्याच्या स्पर्धेत 50 धावा देखील कुठल्या होत्या. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग शॉट स्कोअरला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. त्याला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने तैनात केलंय. कृष्णा कीर गोलंदाजी मार्कवर. चेंडू फटका चांगला स्वीपचा यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत वाईडिश लॉंगॉनला चेंडू फील्ड होईल. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. मंथन धोका आपण पत्करतोय. रिक्स घेतोय. प्रॉफिट जास्त मिळतोय. पिंट्या शेअर मार्केटचा आपण तर निर्णयच असता की जर तुम्ही रिक्स घ्याल तर जास्ती प्रॉफिट कमवाल. आणि ते कमवलं आता आपण तर मंथन आणि उमेशा जोडीने धावसंख्या दाखल करत आपण पाहू शकता. 14. एक चांगली सुरुवात. कृष्णा कीर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क करतो. P2चं षटक धडतो. बॅक पडून पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग पंच बघायला मिळालाय. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषा पार चौकार. फटका खूप चांगला होता बघायला मिळाला. थोडासा वेगाने चेंडू टाकला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. आपण पाहू शकता स्क्रीनवरती कृष्णाचा हा चेंडू. फटका किती सुरेख आहे. पोझिशन बघा ना किती चांगली केली. स्ट्रोकसाठी जागा बनवली. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. पिंट्या जोशी आम्हाला सांगतात की 18 धावा. दोन्ही बॅटर 9-9 धावावरती खेळत आहेत. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर चांगला आपण आता स्पिन झाला. या बेला लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. शरीराच्या दिशेने हा चेंडू आला. धावसंख्या दाखल करत 19 धावा दाखल करते आपण पाहू शकता. मीनात देखील आपण आता 40+ मध्ये अजून एक चांगला बॅटर, एक यष्टीरक्षक खेळाडू मैदानात आपण पाहिले तर आपल्याला नेहमी कामगिरी करताना दिसेल. फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत पण त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. बघायला म्हणजे मंथनच्या माध्यमातूनच मंथन बघा मनाशी निश्चय करून आला की आज मैदानात जायचंय, बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला संघ नायकाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 40+ आपण त्या भोपर 40+ संघाच्या संघनायकाने एक दमदार सुरुवात. 23 धावा दाफलकाती लागल्यात. कृष्णा कीरवर ते आक्रमण केलं. ते कृष्णा कीर बघितलं तर नेहमी आपण तर एक्युरेट गोलंदाजी करतो, कंजूस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. पण आज त्याच्यावरती आक्रमण केलं जातंय. भोपर 40+ संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत त्यांचा योग्य निर्णय राहिलाय. कृष्णा कीर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेत्रात डीप मध्ये ठेवण्यात आलेले. मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षेत्र बंटीला पाहू शकता ऑन साईडला. एक मिनिट जरा बघा ती बाईकची लाईट जरा बंद करायची. बाईक आहे का रिक्षा आहे बघा. थँक्यू धन्यवाद. नाही फक्त आपण विनंती करायची, आदेश कोणालाच द्यायचा नाही. पिंट्या जोशी आदेश ऐकणारच नाही कोणी हल्ली. कृष्णा फटका चांगला स्वीपचा लाजवाब फटका. टोला चेंडू लागलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार.
फलकर ते आपण पाहू शकता. 29 मंथन बघा, बघता बघता आपण बघितलं तर 19 वर पोहोचतोय. कृष्णा कीर आज मंथन वेगळ्याच रंगामध्ये आलाय. आक्रमक बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळाले कृष्णा. पुन्हा ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले. काय बॅटिंग करतोय मंथन, लाजवाब बॅटिंग. चेंडू सीमारशा पार, चौकार बघायला मिळते. या षटकात आतापर्यंत धावा आल्यात कृष्णाच्या तब्बल 21 धावा आल्यात. आपण तर जबरदस्त बॅटिंग केली. काय मंथन बॅटिंग करतोय. मंथनने 7 चेंडू मध्ये 23 धावा कुठल्यात. मंथनची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करतोय. 40 प्लसची नंतरची मॅच असणार आहे. तुर्बे विपक्ष पम्माली 33 धावा. काय जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी. आपण तर रोशन फराड असतील, सागर फराड असतील, या फराड बंधूंनी ही वाहिनीनं छोटी वाहिनी सुरू केली आणि आता तिचा वटवृक्ष केलंय. क्लिअरिटी विथ क्वालिटी. पिंट्या जोशी आपण नेहमी म्हणतो ना की काम तुम्ही चांगलं करा, तुम्हाला लोक अजून बोलवतील. तुमचं जर कामच चांगलं नसेल तर लोक तुम्हाला दूर करतील. आज सागर फराड बघा, MTC या वाहिनीला भरपूर मला वाटतं ऑर्डर्स असतात. क्रिकेटचं असू दे, इव्हेंट असू दे, लग्नाच्या ऑर्डर्स असू दे, सत्य पूजा असू दे. पिंट्या जोशी ते फक्त खेळाडूंसाठी आहेत कुपन, तुम्ही पाणी करू नका. गोलंदाजी मार्कवर नाही लिहू शकता तुम्ही देखील. रजनीकांतने इशारा केलाय. आपण बघितले तर यावेळेला बबलू येतोय. सतीश काव्या स्पोर्टचे ओनर सतीश म्हात्रे उर्फ बबलू वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन येतोय. बोराडे बघा रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. मास्टर माइंडचं काम करतोय. बोराडे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकमध्ये देखील काय गोलंदाजी केली ती, लाजवाब गोलंदाजी. बोराडे गोलंदाजी करत नाही, कारण संघामध्ये तर गोलंदाज भरपूर आहेत. उमेश जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये. पुष्कर काठे अष्टपैलू खेळाडू. संदीपला देखील आपण पाहू शकता. सतीशला देखील पाहू शकता. आनंद देखील आहेत. बरेचसे अष्टपैलू खेळाडू आहेत. सतीश फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आलाय. चेंडूला जोपर्यंत बंटी फीड करतोय 2-10 मिनिटात खूप चांगलं क्षेत्रक्षेत्र बंटीचं. बंटी काठे आपण पाहू शकता. एक नवीनच खेळाडू संघामध्ये आपण दाखल. खूप चांगला क्रिकेटर, रेग्युलर क्रिकेट देखील सातत्याने खेळलाय नवपाडा संघासाठी. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 35. आज एक मोठ्या धक्क्यातून तर सावरताना पुन्हा एकदा संघामध्ये आल्यात. बंटीने देखील आमच्याशी मगाशी भरपूर बातचीत केली. सतीश पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. उमेश ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षेत्र पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. पायची तर स्ट्रॉंग अपील होतं. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. पंच लेग बायच्या स्वरूपात आपण खून करतो. 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल 36 धावा दाखल करते. सुरुवात चांगली केली सतीशने आतापर्यंत. 2 चेंडू फेकलाय, 2 धावा दिल्यात. कमबॅक खूप चांगलं केलंय सतीशने आतापर्यंत. कृष्णा कीर देखील हा चांगला आपण गोलंदाज, पण आज त्याची गोलंदाजी चांगली ठरली. पॉवर प्लेमध्ये त्यांनी गोलंदाजी केली. पॉवर प्ले संपल्यानंतर नेहमी गोलंदाजी करत असतो, पण आज संघनायकाने त्याला पॉवर प्लेमध्ये बोलवलं. सतीश कोणीगाव एंडकोट राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. टाकला मंथन. बॅकपट गेले, लेट कट केले आहे. चांगलं क्षेत्रक्षण आनंदचं यावेळेला पॉईंटला. कारण त्यांना माहिती चेंडू पडल्याने थोडासा डायव्हर्ट देखील झाला, तर स्वतःला थांबवलं, ब्रेक लावला आणि चेंडूला थांबवलं. 1 मिनिट. खूप चांगली गोलंदाजी. जितकी चांगली गोलंदाजी तितकं चांगलं क्षेत्रक्षण नवपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाला काय पाहिजे असतं, क्षेत्राची साथ पाहिजे, ती साथ मिळाली आनंदच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडू फेकले सतीश उर्फ बबलूने. आत्तापर्यंत त्या धावा दिल्या 3. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक. सतीश पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. टाकला उमेश पाटील. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय, पाठवून दिलाय यावेळेला चेंडूला. फाईन लेग सीमारशा पार चेंडू चाललाय. चौकार. तर रुस्तम पाटील यांच्याकडून पारितोषिक आले मंथनसाठी 3 षटकासाठी 2000 आहेत आणि 3 चौकासाठी 1000 रुपये. नाही, पारितोषिक घेऊन आलेला करण काळे इतका घाबरलाय. मी बोललो रिलॅक्स व्हा, धावू नका, हळू जा,
काही हरकत नाही, आम्ही पारितोषिक पुकारू. नाही, सुनील पाटीलचं आम्ही अनाउन्समेंट केले, त्यांचे सुपुत्र देखील आहेत, दर्पण पाटील देखील आलेत. ओ फटका चांगला या वेळेला आपण तर कवरच्या डोक्यावर उडवलं. या वेळेला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतो, लॉंग ऑफ वरून बंटी येतो, चेंडूला फीड करतोय. खूप चांगली भागीदारी बघायला मिळते दोन बॅटरांच्या मध्ये. उमेश असेल, मंथन असेल, खूप चांगली भागीदारी करतात. मनाशी निश्चय करून आले की चांगली भागीदारी करायची, एक मोठी धावसंख्या उभारायची. नवापाडा 40+ संघासमोर 42 धावांची भागीदारी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. सतीश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. सतीशचं कौतुक करेल, या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्रायकला. आपण पाहू शकता उमेश पाटील. हो, चांगला चेंडू, चेंजअप पेस होता. यावेळेला गती परिवर्तन होता, थोडासा पडल्यानंतर चेंडू थोडासा आपण स्पिन झाला, बाहेर निघाला. लेग ब्रेक बघायला मिळाला. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने आपण पाहिलं तर 42 धावा. तर टॉससाठी देखील सज्ज राहायचं आहे आपण. तुर्बे संघाचे संघनायक, बामाली संघाचे संघनायक. खरं का 3 आपण 4 जागेवरती आपण आता अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथून आपण जलपान करू शकता. कृष्णा आपण बरी तर षटकात कृष्णाच्या धावाला द्या. दुसऱ्या षटकात तब्बल आम्हाला पिंटा जोशी सांगतायत 20 ते 1. त्यानंतर आपण तर कमबॅक जबरदस्त केलं. खऱ्या अर्थाने मी सतीशचं कौतुक करेल, त्याने 8च धावा दिल्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचशे भोपर 40+ संघ इथून किती धावा उभारतो आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय. खेळाडू जलपान करता. जाऊया डीजे मास्टर त्याच्या माध्यमातून. तरी दोन बॅटरांची जर बॅटिंग आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजे मंथन आणि आपण तर उमेशसाठी. जबरदस्त सुरुवात, जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात झाली. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचशे नवपाडा 40+ संघ देखील एक ताकदवान संघ आहे. या संघाकडे बोराडे सारखा बॅटर आहे, उमेश सारखा बॅटर आहे, सतीश आहे, आपण तर संदीप उर्फ सँडी सारखा एक आक्रमक सलामीचा फलंदाज आहे. क्या बात आहे. पुष्कर काठेने जर विकेट हॅट्रिक घेतली. जिया काटे, जीत काटे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. पुष्कर काटे यांच्याकडून आपण यांच्यासाठी पारितोषिक आले. जिया काटे, पुष्कर काटे यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पुष्कर काढतो. वैयक्तिक पहिल्या संघाचा आपण तर 4थं षटक घेऊन येतो. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकतो मंथन. हो, स्वीपचा लाजवाब फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण तर क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धामेल. सतीश आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बघा सतीशने फेकी केल्या केल्या लगेच आपण तर शोल्डरला हात लावतात. कदाचित शोल्डर दुखावला असेल. धावसंख्या दाखल करते आपण एकच आहे. 43 धावा आपण पाहू शकतो. पुष्कर सुरुवात चांगली केली. स्ट्राईक केला उमेशला आपण पाहू शकता. पुष्कर काठे राईट आर्म ओव्हर द मारा करतो उंबारली गाव यांकडून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, हुक करायचा होता. चेंडू वेगाने चालले लॉंगलेटच्या दिशेने. सतीशला चेस करावा लागते पण चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. संख्या दाखल करते 47. 47 धावा दाखल करते लागल्या. 47 धावा दाखल करते. खूप चांगली भागीदारी बघायला मिळते दोन बॅटरांच्या माध्यमातून. पुष्कर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता पण तरी देखील लॉंगलेट सीमारेषा पार चेंडू गेला. पुष्कर तो उमेश फटका चांगला याला स्टँड अँड दिले पाठवून दिलाय. वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार. दे दनादन षटकार.
54 धावा आहेत. येस, पिंट्या जोशी थोडंसं लक्ष द्या. 54 धावा आहेत. काही हरकत नाहीये, लगेच आम्हाला टॅली केले. 54 धावा, काय बॅटिंग. 54 धावांची भागीदारी झाली. जर भागीदारी आवडली असेल, बॅटिंग आवडली असेल, टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग केलं उमेशच्या मधून. चौकार आला, षटकार आला, 54 धावा. आणि अजून आपण यानंतर अजूनही आपण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुष्कर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो उमेश पाटील. फुलटॉस आहे, पुन्हा आता व्यवस्थित मिडल होत नाही. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला वाईट लॉंगरला क्षेत्र डीप मध्ये आलाय. चेंडूला फीड करतो उमेश. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून आपण तर कंप्लीट होत आहेत की नाही, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. सॉफ्ट सिग्नल काय असणार संदीप? नोट आउट आहे बघा, चेक करायचं जरा. वेस्ट आउट देखील चेक केलं तर रनआउट देखील चेक केला जातोय. कारण का कोणत्याही संघावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आहे. कारण का ओमचा MTC आहे, क्लिअरिटी विथ क्वालिटी. बघा बॅटर सेफ आहे आणि फेअर डिलिव्हरी देखील आहे संदीप. तर संख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. याला 56 अब तक 56 धावांची भागीदारी झाली आहे. 2 बॅटरने काय लाजवाब बॅटिंग केली आहे. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला. तर पुष्कर देखील आतापर्यंत 11 धावा दिल्यात. 56 धावा दाखल करते उमेश. वैयक्तिक 28 धावा खेळ. पुष्कर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पूल केला, यावेळेला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय यावेळेला आपण षटकार. चेंडू 34 धावांची आपण जबरदस्त बॅटिंग. 62 धावांची भागीदारी. जर भागीदारी आवडली असेल टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. काय बॅटिंग केली जाते बघा ना. कारण आपण नेहमी म्हणतो ना, पिंट्या जोशी आत्मविश्वास तुमचा यशाचा गुरु आहे. तर आत्मविश्वासाने बॅटिंग केली जाते. पुष्कर पुन्हा गोलंदाजी मार्कॉस टाकला उमेश पाटील. पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका बघायला मिळते. गॅप सिलेक्शन बघायला मिळतंय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. का 23 धावा. नाही, आज मला वाटतं सुनील पाटील आणि दर्पण आल्या, दोन्ही बापले आल्या, त्यामुळे संघामध्ये एक ऊर्जा संचारले. काय बॅटिंग केली ते 2 बॅटरांच्या माध्यमातून. 66 धावांची भागीदारी. ते आपण कधी कधी म्हणतो ना, कोणी आल्याने कोणाची बॅटिंग चांगली होते तर कोणा संघाला लकी मॅन ठरतात. काय जबरदस्त बॅटिंग. सुनील पाटील व्यासपीठावर आहेत, त्यांचे सुपुत्र आपण इतर दर्पण देखील आहेत आणि संघाला चेअरअप करतात. काय बॅटिंग केली. 66 धावा दाखल करते आपण पाहू शकता. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे आता. अंतिम षटकासाठी कुणाला पाचारण केलं जाते. हे नवापाडा संघाने बघितलं आतापर्यंत. पिंट्या जोशी एक चांगली बाब बघायला मिळाली की 4 गोलंदाजांनी फ्रेश वापर. आता अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचंय, कुणाचा वापर केला तर पाहायचंय. सतीश येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हॅलो हॅलो, हे थोडंसं माईक सिस्टीम देखील व्यवस्थित करायचे. सतीश उर्फ भबले होते गोलंदाजी मार्क. अंतिम षटक. एक मिनिट बघा, पंच काहीतरी सूचना करतात. रजनीकांत, चेंडू बघा जरा, चेंडू खाली गेलाय. नवीन द्या.
2 षटकाच्या आधी हरवला फुटला नवीन आहे ना, नंतर जुना आहे ना, जुना असेल ना, हे काय जुना आहे का नवीन आहे? नवीन आहे हे बघा, नवीन आहे. कारण का आज आम्हाला सूचना माहिती नाही. कारण कारण कधी चेंडू हरव फुटा पडे तर अजून कमिटीचे निर्णय की नवीन चेंडू असणार आहे. सतीश ते गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आपण तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचा शेवटचा षटक स्लॉगरचं हानामारीचं षटक 66 धावांची भागीदारी. एकही गडी बाद झालाय. मंथन काय बॅटिंग करतोय. फटका चांगला स्टँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये यावेळेला पंचांचा इशारा काय येतोय. चौकार येतो की षटकार. वन बाउंड चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. तीन चौकारसाठी आपण इथं पारितोषिक गेले. आपण पाहू शकता मंथन साठी पुन्हा एकदा फटका चांगला स्टँडच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये होता. झेलचा प्रयत्न केला ते लॉंग ऑनला. झेल ड्रॉप होतं यावेळेला. नितीन कान देखील बघा आमच्यासोबत जॉईन होतं. धावसंख्या धाव फरक करते आपण पाहू शकता यावेळेला. रुस्तम पाटीलच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे 3 षटकाराला. आपण तर हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो मंथन साठी 3 षटकारासाठी आपण इथं 2000 रुपये. 3 चौकारसाठी 1000 रुपये. रुस्तम पाटील यांच्यामध्ये आज आपण पाहू शकता जसं काय धाव फलक आपण पाहू शकता 71 धावा. हो चांगला चेंडू. बऱ्याच वेळानंतर आपण इथं डॉट चेंडू जातोय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. डॉट चेंडूची संवाद 71 धावांची भागीदारी. अजूनही चेंडू बाकी आहेत. पिंट्या जोशी सांगतात आम्हाला शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चौकार आणि 3 षटकार आल्यात भोपर 40+ संघाच्या माध्यमातून आतापर्यंत. कारण का नवापाडा 40+ संघ देखील एक ताकदवान संघ आहे. हा संघ देखील प्रयत्न करेल शेवटपर्यंत. मॅच सोडत नाही हा संघ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये. चेंडू वेगाने चालला पण तर थोडासा डायवर्ट होतोय. पॉइंटला चेंडू येतो यावेळेला. जोपर्यंत चेंडू फीड होईल नागे चेंडूला फीड करतात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 73 धावा. 73 धावांची भागीदारी. नितीन कहन आणि भावेश पाटील काहीतरी बातचीत करतायत. आतापर्यंत 40+ माध्यमातून मोठी भागीदारी बघायला मिळते. सतीश गोलंदाजी मार्कवर टाकला. उमेश डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला करण काळन देखील टॉस बॉक्स आपण बघितले तर तिसऱ्या पंचांची मदत घेतल्याने बॅटर बाद एका पाहायचा आहे. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. नोट आउट आहे. नोट आउट आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. सतीश गोलंदाजी मार्क टाकला. उमेश हो चांगला चेंडू यावेळेला. पंच वाईट शिकून करत आहेत. असं वाटतं की चांगला चेंडू पण पंचांनी पाहिलं चेंडू पडल्यानंतर कुठून बाहेर काढ निघालाय. धावसंख्या 1 ने वाढते. सोनारपडाचे आपण आता पिंट्या भरत म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. 74 धावा. पिंट्या भरत म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव इथे कंप्लीट केली होती आपण तर लेगबायच्या आपण आता स्वरूपात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावांची भागीदारी 2 बॅटरांनी केली. उमेशचा वाटा होता आपण आता 41चा. आपण आता मंथनचा वाटा होता आपण तर 30 धावांचा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाले. 75 धावांची लाजवाब पार्टनरशिप बघायला मिळते आणि 76 धावांचं लक्ष असणार. जाऊ या टॉस बॉक्स मध्ये आपण करण काळन देखील आमच्यासोबत जॉईंट असणार आहेत. तर तुर्वे संघाचे संघनायक बामाली संघाचे संघनायक टॉस साठी आपण यायचंय. करण काळन असतील आपण आता टॉस बॉक्स मध्ये तिथे जॉईंट असणार आहेत आमच्यासोबत. या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल
नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच बिटवीन तुर्बे अँड बामली. आदरणीय भरत शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी विनंती करेन बामलीचे कॅप्टन या लवकरात लवकर आपण. पिंट्या शेठ म्हात्रे सोनारपाडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कर्णधार दोघांना विनंती. आज नवी मुंबईहून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुर्बे 40+ मास्टर्स हा संघ देखील येथे उपस्थित आहे आणि दुसऱ्या बाजूला जवनमान बामली. पिंट्या शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. कॉइन तुम्हा दोघांनाही दाखवेन अगोदर. कॉल असेल बामलीच्या कॅप्टनचा. पिंपळादेवी चषक असा कॉल आहे. ज्या पिंपळादेवी चषक आलेलं आहे म्हणजे टॉस जिंकलाय तो बामलीचा कॅप्टन आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण थांबा. आदरणीय पिंट्या शेठ म्हात्रेंना विनंती करेन की मंचावरती आपण स्थानापन्न व्हा. येस येस चालेल चालेल हरकत नाही. फक्त आपला डिसिजन सांगा. तुर्बे टीमचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. मी पिंट्या शेठ म्हात्रेंना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. कसं वाटतंय प्रथमतः आय थिंक तुर्बे 40+ मास्टर्स ही टीम आमच्या कल्याण डोंबिवली विभागामध्ये खेळण्यासाठी आलेली आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळते. काय सांगाल इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे आणि इकडे आता आम्ही प्रत्येक वेळेस येऊ हे तुम्हाला सांगतो. नवी मुंबईमध्ये तुम्ही 40+ मास्टर्सचं क्रिकेट खेळताय. मात्र या अगोदर तुम्ही कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट देखील बघितलेलं आहे. काय सांगाल नवी मुंबईचं 40+ क्रिकेट आणि कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट? थोडं फरक आहे. आमच्याकडे जास्त नाईट नाही होत, डेमध्ये खेळतो आम्ही आणि इकडे नाईट खेळायला जरा मजा येईल म्हणून आम्ही या साईडला येतो. नक्कीच तुमचं सहर्ष स्वागत आणि शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. बामलीने टॉस जिंकलाय आणि ते आय थिंक फिल्डिंग करणार आहे. टॉस जिंकून तुर्बे संघाला करायचं बॅटिंग. नेक्स्ट मॅच जी असेल 40+ फॉर्मॅटची. इट्स सो टू यू. कॉमेंट्री बॉक्स ऑन गोईंग मॅचचं देशन आपण बघूया. थँक्यू. धन्यवाद करण. आपण पाहतोय 75 धावा केल्यात. मात्र अपोजिट टीममध्ये आपण पाहिलं तर फायटर जेट बाळा बोराडे सुद्धा आहेत. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाही. नवीन नाव त्यांना देण्यात आलेलं आहे फायटर जेट. निलेश म्हात्रे यांनी मला वाटतं ते नाव दिलेलं आहे त्यांना. हॅलो चेक हॅलो. जोपर्यंत फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये कधी मॅचला कलाडणी दिली. योगेश पेनकरला तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम अलिबाग आणि आता नवीन फायटर जेट नवापाडा या संघामध्ये बॉल पंच देतील तुम्हाला लक्षात घ्या मैदानाच्या आतमध्ये. अजित म्हात्रे सुद्धा सामना ऑनलाईन पाहतात. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत नवापाडा 40+ संघाला. आणि या मॅचमध्ये 76 धावांचा पाठलाग आता करायचा आहे आणि बघा ते 76 धावांचा पाठलाग कशा प्रकारे गेला जाईल. या मॅचमध्ये आपण पाहतोय सलामी जोडी मैदान सुद्धा दाखल झालेली आहे. ना सिद्धांत माले आले त्यांना अध्यक्ष चषकमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. फायनल डे लक्ष 76 धावांचा आपण पाहतो. या मॅचमध्ये 41 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली ती उमेश पाटीलच्या. अध्यक्ष चषकमध्ये उमेशने अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं. धावा चेस करत असताना जरी उमेश जाधव आणि बाळा बोराडे ही सलामी जोडी पुढच्या मॅचमध्ये बामाली संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच रोहिदास असतील आणि एक चांगला संघ आहे. पारितोषिकाला जयवंत पाटील यांच्यासाठी ज्युनियर सागर पाटील बोपर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक. जयवंत पाटील येतात पहिले षटक घेऊन. चला संदीप भाने सामना सुरू करा. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय संतोष दीक्षित, साई सिटी, लालचंद्र भोईर, नगरसेवक कोळेगाव, तकदीरजी खान, माजी सरपंच सुनील मोहिते, उद्योगपती निलेश शेट, विकी वजे, समाजसेवक रमाकांतजी मडवी साहेब, सोपानजी म्हात्रे साहेब, नरेशजी ठाकूर साहेब, त्यांच्याकडे मालिकावीरची बाईक, सदाशिव पाटील उद्योगपती बेतवडे, मुरलीधर म्हात्रे साहेब मानपाडा, विनोदजी वजे मानपाडा, अभिमन्यू म्हात्रे, रबी म्हात्रे, श्रीकांतजी ढोळे, सचिन गायकर गोलवली, अर्जुनभाई पाटील पुढील संघटनेचे अध्यक्ष, निवृत्ती भंडारी माजी सरपंच हिडुटणे, सोपान सदेव म्हात्रे समाजसेवक, यांच्याकडनं सायकल रेग्युलरसाठी तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करा. बामाली संघ पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये सध्या जबरदस्त खेळ आपण बामाली फुटीबॉल संघाचाही पाहिलेला आहे. नागावच्या स्पर्धेत रनरअप अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली होती आणि पहिलाच बॉल उमेश जाधवने पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने.
नरेश शेठ ठाकूर यांच्या बॅनरच्या दिशेने येतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. रेग्युलर मधनं शिवडून वीर बजरंग शिवडून विरुद्ध ध्रुवी 11 गावदेवी RM11 सोनारपाडामध्ये 4 ओव्हरची रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहिली. आणि रेग्युलर लक्षात घ्या, शिवडून आणि सोनारपाडा मॅचचा विजेता संघ उद्या लकी मयंक OB11 वाडेकर संघाबरोबर मॅच खेळेल. सेमीफायनल 2. फर्स्ट सेमीफायनलमध्ये उमारले आणि जुनी डोंबिवली तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. मात्र उद्या सुपर 8ची पहिलीच मॅच संद 40+ श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संद 40+ विरुद्ध मंगेश 11 वाडेकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरी मॅच पडले 40+ विरुद्ध आडिवली 40+. अशा मॅचेस उद्या होतील, लक्षात घ्या. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झाले बीट. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. उमेश जाधवच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दियान तेजसबाई यांच्याकडनं भोपर संघाच्या सर्वच गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. 76 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार केली ती नवापाडा 40+ संघाने. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. प्रवीण पाटील यांना तुम्ही पाहतायत. सारांश पाटील चषक ही स्पर्धा तुम्ही नेहमीच पाहिलेली आहे. सारांश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदाच केक कुठे कापला जायचं तर नक्कीच सारांश पाटील चषकमध्ये. सारांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून पाहिलेली. हा चांगला बॉल होता, मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 चौकारानंतर ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. सारांश पाटीलचे मित्र आपण पाहिलं तर विराज पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत. उंबारलीचे एकाच सेंटरला ते होते. 10वीची परीक्षा झालेली नाही बघा ना. असं विराज पाटील आणि सारांश पाटील खूप चांगले मित्र आहेत. अपील करण्यात आलेले मात्र उमेश पाटीलला माहिती आहे हा चेंडू ऑप्शनच्या किती बाहेरमध्ये त्यांनी अपील केलं नाही. लेग बाईस धावसंख्या दुहेरी अंकामध्ये नवापाडा 40+ संघाची 10 वरती पोहोचली. 76 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करत असताना पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. बामाली संघ टॉस विन आहे. बामाली 40+ संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुर्बे 40+ संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची, लक्षात घ्या. तुम्ही दोन्ही टीम रेडी राहा प्लीज. वेळच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. या मॅच मध्ये 76 76चं टार्गेट आहे. पहिले षटक आपण जयवंत त्यांना तुम्ही पाहतायत. जयवंतसाठी पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळाडू कक्षाच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर उमेश जाधवच्या बॅटमधून आलाय. तिसरा चौकार. अकरा वाजून 25 मिनिटं झाली आहेत. अजून एक चांगला फटका. उमेश जाधव ऑन फायर. या इनिंगचा चौथा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या तब्बल 18. धावा खर्च केलेत. 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आले. सुरुवात दमदार केली. मगाशीच मी उल्लेख केला फायटर जेट बाळा बोराडे मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूला उमेश जाधव. त्यामुळे सहजा मॅच ते सोडणार नाहीयेत. अजूनही 58 धावा या मॅच मध्ये करायच्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट थोडंसं मोठं आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट मोठं नाहीये, कोणतंही टार्गेट छोटं नाहीये. दत्ता मात्रे यांना तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली. त्यांची संपूर्ण जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मनपाडा बालाजी मित्र मंडळ मनपाडा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करूया. नितीन भोईर सुद्धा उपस्थित आहेत. मोठा गावची आता अध्यक्ष चषक ही स्पर्धा
मोठागाव संघाने जिंकले आणि यावर्षी भरपूर ट्रॉफ्या मोठागाव फोडील संघाने जिंकलेल्या आहेत, याचाही मी उल्लेख करेन. निलेश म्हात्रे अँड कंपनी, प्रकाश म्हात्रे जे फोडील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा संघ नागावची नाईट स्पर्धा जिंकली. 2 नाईट मोठ्या स्पर्धा जिंकल्या मोठागाव संघाने. या स्पर्धेत मला वाटतं आय थिंक मोठागाव संघ खेळला नाहीये, काही खेळाडू उपस्थित नाहीये, त्यामुळे या स्पर्धेत ते खेळू शकले नाहीयेत. जेव्हा जेव्हा निलेश म्हात्रे या टीममध्ये नसतात, बऱ्याच वेळा त्यांची कमी भासते, त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना विचारूनच बऱ्याचशा इंटरेस्ट. मात्र सध्या निलेश म्हात्रे नंतर नितीन भोईरची चर्चा आहे. दत्ता भोईरचा मी उल्लेख करेल. विलास आहेत गोलंदाजी करण्यासाठी, सचिन आलेत, सुभाष मुंडे आहेत. हा चेंडू बघा पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. मंगेश चांगली बॅटिंग करतात, म्हणजे मोठागाव संघ बॅलन्स आहे सध्या. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 19. 76 धावांचा पाठलाग करताना नवा वडा फोडील संघ बालाजी स्टेटचे सर्वेसर्वा भवनमध्ये नरेश शेठ ठाकूर यांचा फोटो तुम्ही पाहतायत. आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कल्याण तालुका संघटक, कार्यसम्राट, माजी सरपंच अर्जुनभाई पाटील यांचाही फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ओमचा MTC स्पोर्ट. डीजे मास्टरचे कौतुक करेल सुजल आणि त्यांची संपूर्ण टीम प्रथम असतील. पुढचा बॉल सचिन, ऑन साईडला खेळायचं होतं, अपील करतायत, मात्र पंच सांगतायत रमेश सर बॅटला बॉल लागलाय, मग अपील कशासाठी, डॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले बघा, नक्कीच हलकासा बॅटला बॉल लागलेला आहे, हातालाही लागलेला आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही ज्यावेळी तुम्ही अपील करता. हा चेंडू बघा समोर मारलाय स्क्रीनच्या दिशेने, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढे सरकले पिंटू जोशी आम्हाला सांगतायत 23 धावा झालेत. 76 धावांचा पाठलाग करताना 23 धावा दाबल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल आलाय बघा. सागर म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जय बिमलादेवी चषक 2025 तुम्ही पाहतायत. चेंडू व्यवस्थित बॉल बॅटच्या संपर्कात आला नाहीये, विनोद तिथे होते, थोडीशी मिसफिल्डिंग विनोद कडनं झाली असं म्हणता येणार नाही, कारण की बॉल त्यांच्यापासून फारसा दूर होता. 1 धाव मिळाली. धावसंख्या 24 धावा दाबल कधी. 76 धावांचा पटला करत असताना पहिल्या षटकात धावा आल्या आहेत, मात्र या षटकात धावांमध्ये रोख लावण्याचा प्रयत्न सचिन पाटील, रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात खेळलेले आहेत. 20 बॉलमध्ये 52 धावा अजूनही करायचे आहेत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, एकूण धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. तीस 20 बॉल मध्ये 47 सचुरी करायचा. हा ऍक्शन रिप्ले, योग्य डिसिजन, नोज बॉल आहे. बाळा बोराडे, मी मगाशी उल्लेख केला, फायटर जेट हे नाव त्यांना देण्यात आलेले, त्यामुळे सहज ते मॅच सोडणार नाहीयेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, बाळा बोराडे फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतला आणि बॉलला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. लॉंग ऑफ आहे, मिड विकेट आहे आणि शॉर्ट प्लेनची गोलंदाजी तुम्ही कराल तर षटकाराशीच मोर लागेल आणि बाळा बोराडेच्या बॅट मधून सिक्सर आलाय. धावसंख्या 35 आणि फ्रीटचा कसा फायदा घ्यायचा आहे दाखवून दिलं बाळा बोराडेने. पुढचा बॉल, हा चांगला बॉल होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डॅनी तिथे होते. 2 धावा इथे मिळाल्या आहेत बघा. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तब्बल 37 धावा आल्यात, त्यामुळे मॅच संपली नाहीये. रोशन 18 बॉल मध्ये 39, 13च्या सरासरीने आता धावा करायची त्या मॅच मध्ये. मॅच थोडीशी कट टू मला पाहायला मिळते. 18 बॉल 39, 2 ओव्हर मध्ये 37 झालेत, मग 3 ओव्हर मध्ये 39 मार्क नाहीयेत. मात्र भोपर संघ चला लगेचच फिल्डिंग लावायची आहे.
चला सामना लगेच सुरू करा. भूपर संघ जास्त वेळ नका घेऊ. 2 षटकात 37 धावा आल्या आहेत. 18 बॉल मध्ये 39 आता करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 37 बनवले आहेत. आणि मगाशीच मी उल्लेख केला कोणत्याही धावा सेफ नाही आहेत क्रिकेटमध्ये. मागच्या मॅच मध्ये 82 धावा सोनारपाडा संघाने उभारल्या होत्या. त्याचा पाठलाग करता आला नाही माटाडी संघाला. अनिकेत पाटील त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते. उमेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. उमेशने पहिल्या इनिंग डावामध्ये बॅटिंग चांगली केली होती. 41 धावांची इनिंग त्याने साकारली होती. बाळू पाटील तुम्ही रमेश मात्रे जर सायकलवर बसले ना आम्हाला भीती वाटते की अजूनही शेवटचा दिवस बाकी आहे. उद्या आम्हाला ती मालिकावीरसाठी द्यायची आहे ना रेग्युलरला. 18 बॉल 39 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. उमेश जाधव चांगली बॅटिंग करतायत. बाळा बोराडे फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आमचे बाळू पाटील बघा आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये काहीतरी चर्चा करतायत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. उमेश जाधवने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकही विकेट गेली होती. दुसऱ्याही डावामध्ये तेच चित्र पाहतायत. म्हणजे बॅटिंग योगदान मिळते या खेळपट्टीवर आपण पाहतोय. कारण 17 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 13 बॉल मध्ये करण 41 धावा झाल्यात. एकही विकेट गेली नाहीये. उमेश जाधव 26 वरती आहे. बाळा आपण पाहिलं तर 13 वरती नाबाद आहेत. बॉल द्या बॉल. उमेश पुढचा बॉल उमेशचा. हाई फुल टॉस आहे. फुल टोल उसूल केलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. उमेश जाधव ऑन फायर. चौकार. चाळीस 14 बॉल मध्ये करण काळन 45 झालेत आणि आता 16 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. उमेश जाधवने 7 चौकार आतापर्यंत मारलेत या इनिंग मध्ये. 2 सिंगल. तो वैयक्तिक 30 वरती नाबाद आहे. नाही करण काळन पिंट्या जोशी असले ना थोडस समालोचन करायला सोपं जातं. नेट टू नेट ते कट टू कट माहिती देतात. पिंट्या जोशी, भावेश पाटील, अशोक पाटील, लाल्या. रिव्हर्सच्या मध्ये तिसऱ्यांदा बाहुबली रिव्हर्स खेळत. आणि इथे काय घडलंय डॅनी कडनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. तीन चौकार आलेत. 34 वरती उमेश पोहोचला आणि 15 बॉल मध्ये आता 27 करायचे नवापाडाला. पुन्हा रिवर्स. असं वाटतं डावखुऱ्याचे जे बॅटर आहेत उमेश जाधव चौथ्यांदा ते रिवर्स झालेत. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 75 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. आता या सिंगल इथे मिळाली. 50 धावांची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या होत्या बाळा बोराडे आणि उमेश जाधव साठी. पहिल्या डावात सुद्धा हेच चित्र पाहिलं. दुसऱ्याही डावात तेच चित्र. आणि आता 14 बॉल मध्ये 26 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 76 धावा ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने 434 केल्या होत्या. कोणाला वाटलंही नव्हतं 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेने 438 केल्या. त्यामुळे अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. हाही फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मिळणार नाहीये. एकच धाव मिळाली. 51 धावा धापालकावरती लागल्यात. तेरा चेंडू 25. स्वीपचा लाजवाब फटका. दासिंग धावून विकेट. पुढे आले. फाईन लेगला हा चेंडू खेळत आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली. 53 धावा 3 षटकात झाल्या आहेत. 76चा पाठलाग करताना 12 बॉल मध्ये आता फक्त 23 करायचे आहेत.
12 चेंडू मध्ये आता 23 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत प्रवीण पाटील. बारा चेंडू 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर 12 चेंडू 23 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बघा फायटर जेट बाळा बोराडे मैदानाच्या आतमध्ये आणि जसंच त्यांनी षटकार एक मारला नक्कीच थोडीशी उंच भरारी सुद्धा त्यांनी घेतली होती. कारण बाळा बोराडेने मगाशीच निश्चय केलाय की 76 धावा आपल्याला चेस करायचे आहेत या मॅच मध्ये आणि बऱ्याच वेळा केलेले आहेत नवापाडा संघ. हा चेंडू बाळा बोराड्याच्या व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो फेकी चांगली आहे सचिनची. सचिन पाटील तिथे होते डीप मध्ये. धावा झाल्या 54. 11 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 76 धावांचा पाठलाग असताना बघा अजूनही असं वाटत नाही धावा सेफ नाहीये. म्हणजे बघाचे भोपर संघ कधी पलटवार करले. इथून प्रवीण पाटीलने विकेट घेतले डॉट बॉल टाकले तर या मॅच मध्ये कमबॅक होईल भोपर पोटी प्लस संघाचा. खरी मॅच अजूनही बाळू पाटील संपली नाहीये. इथून उमेश जाधव बाळा बोराडे यांची विकेट आली या ओव्हर मध्ये. प्रवीण पाटील मध्ये ती क्षमता आहे आता सिद्ध करावं लागेल. 11 बॉल मध्ये 22 करायचे. बऱ्याच वर्ष रेग्युलर क्रिकेट ते खेळलेले आहेत. कदाचित बॅटची एजी असू शकते, हाईट फॅक्टर असू शकतं, लेग स्टंपच्या बाहेर असू शकतो. या सर्व गोष्टी डॉट बॉल हा प्रवीणचा डॉट बॉल आलाय त्यामुळे आता 10 बॉल मध्ये 22 या मॅच मध्ये करायचे. 10 ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहेत. डॉट बॉलची ती समाप्ती. 10 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. दहा चेंडू 22 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मी मगाशीच उल्लेख केला प्रवीण पाटील आहेत ते कधी पलटवार करतील या मॅच मध्ये. हा फुल टॉस आहे. खेळाडू ऑलरेडी पडलेत आणि काय घडलंय. धावा रमेश म्हात्रे सरांचा इशारा येईल. चौकार. द्यायचे नवीन बॉल मिळेल. चौकार आलाय. काय घडलं जोगिंदर. पहिले स्किट झाले आणि ज्यावेळी उल्लेख मी करत होता की प्रवीण पाटील या ओव्हर मध्ये विकेट घेतील असं चिन्ह दिसत होतं आणि तो विकेट आलाही होता जवळजवळ. मग काय घडलं. पाय स्किट झाला आधीच ते खाली पडले आणि त्यानंतर हा चौकार. आता 9 बॉल मध्ये 18 या मॅच मध्ये करायचे आहेत. उमेश जाधवला जीवदान मिळालंय. तो 41 वरती पोहोचलाय. सुगनाथ पाटील कोपर 40+ संघाचा खेळाडू ज्याने या स्पर्धेत पहिलं अर्धशतक बाळू ठोकलं होतं आणि आता 41 वरती पोहोचलाय उमेश जाधव. विश्वास शेठ मस्कर यांची स्पर्धा आपण पाहिली 40+ ची. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बाईक मिळाली होती उमेश जाधवला सुरुवातीलाच. त्यामुळे नेहमी चर्चेत असतात उमेश जाधव. मॉर्निंग क्रिकेट क्लब पक्षासाठी सुद्धा ते क्रिकेट खेळतात. कधी चेंडू हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल लक्षात घ्या. 9 चेंडू 18. प्रवीणला जवळजवळ असं वाटलं होतं विकेट मिळालीच मात्र काय घडलं. जोगिंदरचा पाय स्किट झाला ते हेच सांगतायत. कदाचित कॅच मिळाली असती. म्हणजे जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 9 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रवीण चांगली गोलंदाजी करतात या ओव्हर मध्ये. हा बॉल उंच गेला आणि पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. उमेश जाधवच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आता धावा 64 झाल्या. आता उरल्या किती तर 8 बॉल 12 आणि 47 वरती नाबाद आहे या मॅच मध्ये. उमेश जाधव जबरदस्त झुंज देत असेल त्याच्यासोबत फायटर जेट उमेश बाळा बोराडेला तुम्ही पाहतायत. उमेश जाधवने कॉल दिलाय. 2 धावा होतील का आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 66 धावांची भागीदारी दुसऱ्या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 75 धावांची भागीदारी आणि या इनिंग मध्ये 66 धावांची भागीदारी. आता उरलेत 7 बॉल 10 करायचे आणि 49 वरती पोहोचलाय तो उमेश जाधव या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 10 धावा करायच्या त्या नवापाडा 40+ टीमला. जबरदस्त पार्टनरशिप आणि हेच तर पाहिजे तुमच्याकडे. 76 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये आणि हेच सांगत असताना उमेश जाधव बाळा बोराडे हाच आत्मविश्वास घेऊन त्या मैदानात उतरले
आणि ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली मात्र बघायचं अजूनही कमबॅक होऊ शकतो भोपर टीमचा. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक 40+ माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. काय घडलंय मैदानामध्ये, धावा 4 मिळतील, चौकार 53 धावांवरती नाबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश जाधव आपली बॅट दाखवायची, एकदा जोरदार टाळ्या होत्या उमेश जाधव साठी. 40+ मधलं दुसरं अर्धशतक उमेश जाधवच्या नावावरती. का 70 धावा झाल्या आहेत आणि आता 6 बॉल मध्ये फक्त बाळू 6 धावा या मॅच मध्ये करायच्या. मी मगाशीच उल्लेख केला की 434 इंटरनॅशनलला चेस झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 76 मार्क नाहीत. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. तुर्भे संघ आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करा. 6 बॉल 6 70 झालेत. 76चं टार्गेट. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम. बामाली 40+ ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुर्भे 40+ संघ आपण पाहतोय. नवी मुंबई म्हटल्यानंतर खेळाडूंचा खजिना आहे आणि त्याच नवी मुंबई विभागातील तुर्भे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भूषण पाटील कोहिनूर ऑफ द नवी मुंबई तुर्भे गावचाच खेळाडू आहे. गोलंदाजी करण्यासाठी जोगिंदर आलेत. 6 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. रवी म्हात्रेचाही लगेचच उल्लेख होतो तुर्भे म्हटल्यानंतर. बामाली संघ आपल्याला रेडी राहायचे. लक्षात घ्या संपूर्ण टीमला घेऊन जशी मॅच संपेल आपल्याला लगेचच मैदानात जायचे. 6 चेंडूमध्ये 6 करायचे. 53 वरती नाबाद आहे उमेश. जबरदस्त बॅटिंग आणि आता स्ट्राईक एंडला बाळा बोराडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बॉल तर वाईट आहे मात्र बघायचे उमेश रनआउट आहेत की नाही हे चेक केलं जाईल. याचं उत्तर आता आपल्याला देतील टीव्ही अंपायर. व्हाईट बॉल तर आहेच. विकेट जरी गेली असेल तरी 6 बॉल 5 इक्वेशन राहीलच या मॅच मध्ये. आता उमेशने थोडीशी घाई दाखवली असंही म्हणावं लागेल. क्रिकेट आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही त्यापर्यंत थांबना. आणि उमेशला तेच चालू होतं मनामध्ये. त्यालाही ठाऊक होतं की मी सेफ नाहीये. फलंदाज रनआउट. पहिला धक्का नवापाडा 40+ला. फलंदाज बाद आहे. 6 चेंडू मध्ये 5 करायचे. धावा झाल्या 71 71. उमेश खेळी इथे समाप्त झाली. 53 धावांचे इनिंग इथे समाप्त झाली. उमेश जाधवचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या पिंपळादेवी चषक 2025 मधलं 40+ मधलं दुसरं अर्धशतक. 10 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिला. चला बॅट्समन लवकर पाठवा. नवापाडा संघ 6 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बाळा बोराडे आहेत. संदीप म्हात्रे आले जाता बॅटिंग करण्यासाठी. काव्या स्पोर्टचे ऑनर सुद्धा आहेत. लवकर जायचे संदीप जरा. बामाली संघ तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. जशी मॅच संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचे. लक्षात घ्या. तुर्बे आणि बामालीची मॅच झाल्यानंतर रेग्युलर शिर्डून आणि सोनापाड्याची मॅच होईल. लक्षात घ्या. इथे मात्र स्वीप चालला. जवाब फटका. फायटर जेट बाळा बोराडेच्या बॅट मधून आलाय. मॅच खुली करणारा चौकार. स्कोर इज लेवल. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 5 बॉल मध्ये 1 धाव करावीच लागेल. ती नवापाडा 40+ टीमला. चौकार अपील करण्यात आलेलं आहे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली. अखेर 9 विकेटने